लेट्स आणि तायडीचा बर्थडे. अरे काय 2 वेळा म्हटला त्याच्या तोंडात नाही. आता नाही आता बघा. बाय बाय. पण लावलं का काय झालं काय बोलते चित्त आला जो तिथून फायनली मोर दिसलाय दिदीला जगात. दिदीला मला वाटलं तो खरोखरचा मोर आहे. त्यांच्या टावा बसली काय मस्त आहे की 12 वाजली तर बघा 12 वाजली. हाय गाईस आम्ही बाबांकडे आलो भाईंदरला. तर आज तायडीचा बर्थडे आहे ना म्हणून आम्ही आलोय गणसोलीला. 2 तास लागले तर आम्हाला पोचायचं. 3 तास ठाणेवर नाही 2 तास लागले तर तिथनं आम्हाला 1 तास लागला. आता पोचलोय आम्ही. आता बिल्डिंगमध्ये जाऊ. फायनली पोचलोय. आणि आता बिल्डिंगमध्ये जाऊन नव्हतं तुम्हाला दाखवतो. घरी पोचेल तर तुम्हाला दाखवतो. आम्ही आज अंशुलीच्या बर्थडेसाठी आलोय बाबांकडे. तिला सरप्राईज आहे. लेट्स सी हर रिॲक्शन कशी आहे. लेट्स सी अंशूची रिॲक्शन काय आहे. पोचलो आता सध्या तरी. आता चपल्या वगैरे काढायचे. दरवाजा खोलते जुगाडमध्ये दरवाजा खोलते. बेल वाजवली आणि खोललं नाही. दरवाजा तर खोलला जुगाडमध्ये ना. लेट्स तायडीचा बर्थडे. हॅपी बर्थडे. दादा झोपलाय काहीतच. आणि आम्हाला घ्यायला येणार होता. आम्ही ऑटोने आलोय. आला नाही झोपलाय. हिचा बर्थडे बघा हिचा बर्थडे गर्लचा बर्थडे. मम्मी बघू आता. मम्मी तर झोपली असेल. मम्मी बघू मम्मी काय करते. मम्मी आहे फोनवर चालले सध्या तरी गप्पा. आणि तायडीचा बर्थडे. येस लेट्स गो. लेट्स सेलिब्रेट. काय 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 केलं सात सांग बरं. मला गिफ्ट भेटलंय. बरं हिला गिफ्ट भेटले ते दाखवते. डोंट एक्सपेक्ट की आम्ही गिफ्ट आणलं असेल तुझ्यासाठी. मला अजून सनफ्लॉवर पण भेटले आणि एक कॅडबरी. कोणी दिलं हे कोणी दिलं. किती छान आहे. मैत्रिणीनं माझ्या ते गिफ्ट भेटले मला ताईला. पण माझ्या बर्थडेला असं काहीतरी दे. चॉकलेट आणि अजून एक केक हा? अजून काय भेटले. चॉकलेट आहे तिला सनफ्लॉवर पण भेटले. आणि काय भेटले चॉकलेट चॉकलेट्स तिला भेटले. ते आता ते सगळं आम्हीच खाणार. मला माझ्यासाठी ना आता नो इट्स फॉर मी. इट्स नॉट कोणी सनफ्लॉवर दिलं. रिअल बाय बाय ह्याला बोलतात केक पण कापले केक कटिंग प्लस मेवन्स आम्ही आणणार पार्टी केली आम्ही आणणार होतो तुला केक. बट ना जसं नाही पाहिजे आणला होतं तसं नाही भेटला. नंतर आम्ही खाली जाऊन आणू आम्ही तुझ्यासाठी केक. आम्ही आलो हेच सरप्राईज. तर आता फायनली पोचलो आम्ही. आता फ्रेश वगैरे सगळे होतं. आता काहीतरी खातो. लय भूक लागले. 2-3 तास लागले तर आम्हाला यायला. कॉलेजमधनं माझा पेपर होता. कॉलेजमधनं पेपर दिला आणि तसंच मी डायरेक्ट इकडे आलो मेरा रोडला. तर आता घरी पोचलोय. आता काहीतरी फ्रेश येऊन खाईन आणि नंतर मग आम्ही खाली केक वगैरे आणायला जाईल. आणि नंतर मग सेलिब्रेट करू. लेट्स गो. हां काय भेटले ते पण हिला गिफ्ट भेटले. आणि आजचं बर्थडे गिफ्ट मी आहे. मला पण घे. मी तुझ्यासाठी आली एवढी. हा बर्थडे गिफ्ट पण माझं बर्थडे गिफ्ट आहे. एवढं मोठं बर्थडे गिफ्ट कोण देईल का. मीच देते तुला. काय कुछ भी कुछ भी काय वाटतं एवढं चांगलं. मम्मी पण मस्त आहे की आता उठली आहे. मम्मी काय आहे आज काय खास मेन्यू आहे का काय. हा होय मम्मी पावभाजीचा मेन्यू टाकलाय मस्त पैकी. गाईस पावभाजी आता डाएट. तुम्ही डाएटवर आहे ना मी ऐकलं. मी टाकलं झालं. बर्थडेचा निम्मा दिवस गेला ना. आता म्हणते त्या रेखा मम्मी म्हणते की गाणं बनवून दे. हा कोणी आणलं. हा तिचा केक कापलाय कॉलेजमध्ये. गाईस करायची आता आम्ही उद्या शॉपिंगला सुरू करणार आहे. लेट्स सी मुंबईचं मार्केट फिरणार आहे आम्ही. मालाडमध्ये जाणार आहे. तेच ते नटराज मार्केट मालाडमधलं. आणि बघू बाकी पण रेखा मम्मी एवढ्या वर्ष मुंबईमध्ये राहिले. बघू कुठे नेतात. त्यांच्या बार्गेनिंग स्किल्स बघूया की मीच करते जास्त त्यांच्यापेक्षा बार्गेनिंग. काय वाटतं कोण करेल चांगलं दादा. मम्मीला तोड नाही. मम्मीचा तोड नाही. गाईज म्हणूनच त्यांना घेऊन जातोय. त्यांच्या स्किल्स बघायचे आहेत उद्या मला बार्गेनिंगच्या की कशा करतात ते आपण बघूयात. नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही टाकूच त्यांच्या स्किल्स. काय मग काय केलं. एक बार्गेनिंग स्टेशन 99 मधले त्यातली 3 पीस मध्ये एक नेली जुडिओ मध्ये.
नाही 99 रुपयाची एक ना, हो 99 मध्ये 3 त्यातली पण एकच. असतात ना पॅकेट ते त्यातली पण मी एक दिली. हो 3 मिनिटं अगोदर होय, कारण का नंतर मम्मीची गॅरंटी नव्हती. आम्ही त्याला प्रेम म्हणतात मैत्रिणीचं. हम्म. कळलं का मम्मी? तिला पण आता ते काय? ते काहीतरी होतं, गणपतीची फ्रेम होती आणि गुलाबाचं काहीतरी होतं, ते दिले होते. माझ्यासारखी दिसाय, म्हणजे मी तिच्यासारखी दिसायचे का नाही, ती मी जाडीच होते तशी ती. हो ती मा- सेम रेखा मम्मी, तुम्ही तिला बघितलं का पहिलं? काय तशी बघितलं? दिसते मी. तिची पहिली दिसायची तशी दिसायची, तशी सेम टू दिसते सेम. तशीच. काळी नाही नाही. फोटो काढायचे बाई, तुम्ही कालीला केक घातला? Really video ला. आणि मम्मी काय बोलतात? मम्मी कशासाठी? कानातलं ठेवाय मम्मीनं आमच्या कामाचं बघून टाकलं. कानातलं ठेवाय मम्मीनं तोडून टाकले. मम्मीचं पहिलं तेच आहे, मुद्द्याचं काम बघायचं पहिलं मम्मीचं. आता केक आला येऊ. चॉकलेट आहे कुठे दिले डॅडी? अंकल थँक्यू. अरे तू पहिला तुला देते, तुला देते का तिला खायला घालत नाही? एक नंबर आहे का? चॉकलेट आहे. दाखवून नसेल तर म्हणजे कडू कर. दे जा जरा. मम्मीला चाला. नाही व्हिडिओ करतो. काय 2 वेळा म्हटला त्याच्या तोंडात नाही. आता नाही, आता ते येतं ते काय नाही. आता पावभाजीचं भाजी करण्यात येते. काय करणार आहे? हा, भाजी शिजवून घेतली. भाजी मस्तपैकी शिजवून स्मॅश करून घेतली आहे ना, त्यानं स्मॅश केले. आता भाजीत फोडणी देणार ना? काय देणार आता? भाजीला फोडणी द्यायची. फोडणी द्यायची भाजीला. एक गिफ्ट आणलंय आई, मी आले ते गिफ्ट आहे अंजलीला. एकुलती एक बहीण. मला हे gift शेवटी नको आहे ना, पण. शेवटी आईचा फोन आला होता. गिफ्ट नको आहे ना, पण आई शेवटी आईचा फोन आलाच. ब्राईटनेस वाढव घे. हा आईचं काल फोन आलं. आईचा फोन आला. आई ब्लॉग मध्ये ऐकत. आई बोल हाय गाईज. हाय हाय गाईस. गाईज. आई बोल. हा, आई हॅपी बर्थडे विश कर मला. आलो की. थँक्यू. तिचं गिफ्ट आता येणार आहे थोड्या वेळात ऑनलाईन. गिफ्ट असतं फक्त दुकानातलं कॅडबरीचं वगैरे फोटो काढून तेच पाठवायचं. मम्मीचं तेच गिफ्ट आहे असं तायडी म्हणते. हा ठरव बघा. बाय बाय. मग त्यासाठी त्याला तिकडे बोलावलंच. बाय बाय करायसाठी त्याला बोलावलंच का? बोल काय प्लॅन आहे? यार तू मारलंस मला इथे. लागलं. काय तान्या मित्तल खरंच लागलं. काय? नग बघ. तुला बघ, काय मारलं ते ते. लागले त्याला लागले 15 मिनिटं हा का? तेच की मग सांगायला टाइम नाही भेटला. मग आता सांगायला टाइम भेटला नाही म्हणजे फक्त सांगायचं होतं म्हणून. दुःख तर काय नाही हा का? दुखते इथे मला म्हणजे आम्ही चालायला जातो आता. आणि आता 6 वाजलीत आहे. 6 वाजलीत आहे आता. थोडासा उजेड आहे, म्हणजे उजेड आहे बऱ्यापैकी. आता जाईल आम्ही खाली. आता तरी पण पावभाजीचा मेनू चालले. बघू अजून पावभाजीमध्ये काय काय प्रोग्रेस आले पुढे. करते काय का नाही रे का मम्मी? बघू आता. मम्मी भाजी काय? कांदा कापून घेतलाय. जरा स्माईल वगैरे काय आहे का नाही काय? कांदा कापून टाकायचं तेलात. आता काय मस्त आहे की फोडणी पावभाजीची देत आहे. तर कांदा वगैरे टाकून एकदम झणझणीत पावभाजी बनत आहे. आणि त्यानंतर तुम्ही कधी पण खाऊ शकता. ओके बाय. आलेच अजून काहीच नुसतंच मागाजरनं बुद्धी ते चालायचं यायचं आणि यांचं व्हिडिओला क्रॉप करून आणि हे करून तेच चाललंय त्यांचं. प्लीज डोंट टेक सेफ. मस्त पैकी त्या गमनीचं चाललंय पावभाजीचं. हे काय कापले रे गमनी? हे काय पावभाजीमध्ये बीट पण टाकते तो. नॅचरल कलर रेड का टाकते तर? कलर येण्यासाठी बीटरूट टाकते तर. बीटरूट टाकून कलर येतो चांगला नॅचरल. आणि पावभाजी पण जरा चविष्ट लागते. होय, तू कधी खाल्लेलीस का बीटरूट पावमध्ये पावभाजीमध्ये टाकताना? मी नेहमी येते, नेहमी खाते. एकदम मस्त मस्त. लाजवाब. बाहेरची पण पावभाजी एवढी चांगली नाही लागत.
रेखा मम्मीला जरा हरभऱ्याच्या झाडावर चढूया म्हणजे त्याला चांगली बनेल आणि लवकर बनेल. मम्मी चांगली बनेल. ते गोड गोड बोलून कामं करून घेणार आहे दिदीला काम येतच परफेक्ट मध्ये. पोरीचा नटापट्टाच असतो म्हणजे 10 तास नटापट्टा असतो. 10 तास म्हणजे पोरीचा नटापट्टा असतो. आमच्या फक्त आम्ही तर केस भिरवली झाले एवढंच आमचं असतं. मम्मीने जोशात घेतले 1 नंबर खूप सिरियस घेतले फक्त तायडीला खुश करण्यासाठी. त्याचं काम दादाने घेतले. हो सिरियस मध्ये एकदम मी जमले. खुश करण्यासाठी काय काय करते दादा पण करतोय तुम्हाला वाटत असेल. माझ्या पोटाचे नियोजन करतोय. दादा फक्त त्याच्या पोटाचं नियोजन करतोय. पावभाजीचा वास 1 नंबरच येतोय आणि कलर पण बीटरूटचा प्रमाणे कलर पण 1 नंबर झालाय. अरे वा. आता पाव बिव काय हो इथे जरा लई अंधार वाटतोय. कुठे लाईट झाले चालू झाले. ही कॅमेरा कोणाचा आहे तो? आपण लावलं वे का? काय झालं काय झालं सांग बरं. बिल्डिंग दिसत काय झालं? गप काय झालं? कोण म्हणजे समोर मग त्याने काय होतं काय होतं कुठल्या तरी गार्डनला जायचंय का? कुठल्या गार्डनचं नाव नाही फक्त गार्डन आहे तिथं जायचंय. आता आली तर आलोय बघू आता काय. पाणीपुरी खायची ठेलावाली. आत्ताच्या गार्डन मध्ये घुसलो. सुरू माणसाला लावू दे. माणसांचं काय नसतं काय माणसांचं कोण कोणाला काय बोलतोय ते बघायचं नसतं. आपण फक्त कॅमेरा उचलायचा आणि व्हिडिओ काढायचा. बरं इथं असं जंगल टाईप वाटते. जंगल टाईप वाटते चांगलं. काय बोलते चित्त आला तर इथून आहे म्हणजे हे बघा बाजूला पूर्ण बिल्डिंग आहे. बिल्डिंग येतात. न्यूज ऐकली कुठेतरी एक्झॅक्ट नाही येतात आणि जंगल बिंगल काय एवढे नाही फक्त झाडं येतात का तिथं चित्त येण्याचे काय प्रश्न तरी का बघा. काय हो दिसतंय पण दीदीला असं वाटतं की दीदीनं आयुष्यातलं सर्वात घनदाट जंगल दीदीने हेच बघितलेलं दिस. गार्डन मध्ये आलं का ना कसं वाटतं तुला जंगल तिथे? चांगलं गार्डन आहे. मी जरा वेगळं गार्डन पहिल्यांदा बघितलंय. तिच्यामध्ये मध्ये जंगल आहे बाजूतून गार्डन आहे. एकटं कोण येईल का रात्री तूच सांग. रात्री गार्डन म्हणजे काय रात्रीचं चालायसाठी नसतं. सायंकाळ झाली ना की माणसं चालायला तिथं. रात्री थोडीच कोण येणार आहे. रात्री ते बंद पण होत असेल आणि ती म्हणते की इथं चित्तबित्त येत असते. यार काय यार असं नाही बोलत. येऊ शकतो मी सांगते येत नाहीत बोलत. येऊ मोर दिसलाय दीदीला जंगलात. दीदीला माहिती मला वाटलं तो खरोखरचा मोर आहे. चित्ता नाही दिसला पण मोर दिसला. फायनली दर्शन झालं कोणत्या तरी प्राण्याचं. काय आहे दादा दादा चित्ताचा स्टॅच्यू नाही आहे कुठे. हा मोरचा होता मोर दिसला ना. मग तिथं बाजूला गटर आहे ना म्हणून जरा वास येते जरा. गाडीला आलाय फोन बड्डे निमित्त असं फोन येत राहणार. काय एवढं काय नाही त्यात. सेलिब्रिटी आहे ब्रो. बड्डे दिवशी सगळीच सेलिब्रिटी असते तर सगळ्यांनाच असं VIP ट्रीटमेंट असते आणि VIP फील येतोच की सगळ्यांना. चला गार्डन मध्ये जाऊया. त्याला आता गार्डन मध्ये आलं परत. हे गार्डन मस्त आहे यार इथं झोपाळा उमर का तो रियाज करो. दीदीला आता दुसरा प्राणी दिसलाय. हरिण दिसलाय आता इथे. तर 2 हरिण इथे तिथं फक्त बाकी आहे. घोडा कुठे? अरे ग्रासचा घोडा मस्त घोडा बनवलाय असा. काय नाही हा घोडा 1 नंबर बनवलाय का म्हणजे डिझाईन केलाय हाताने केलाय का म्हणजे नाही पहिला स्टॅच्यू आहे मग त्याच्यावर गवत लावले फक्त बाकी काय नाही पण बारीक घोडा. फायनली आम्हाला घोडा पण दिसला आणि काय आहे हरिण. 2 हरिण दिसतात. एक इथं बसू इथं आता कुठेतरी एक चांगली जागा स्पॉट बघू. हा काय 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 तर आता आडीनं आपलं जागा पकडली आपापली मस्तपैकी. हा डोंगर चढलेला आहे. डोंगर चढला यो आणि हरणाच्याच बाजूला बसले पद्धतचे.
मी पण आता आपली कुठे हत्ती हत्ती शेवटी हत्ती दिसला हत्तीचे हत्तीचे बटरफ्लाय मला पण दिसलं काय नाही काय काय हे पण हत्ती के तलाश में है गाइस चित्ता ढूंढ रहे हैं किधर कारण का दीदी म्हणली या चांगला चित्ता असतो तर आम्हाला हत्ती बटरफ्लाय काय एलिफंट नाही डिअर वाघ आहे का कुठे आहे का लायन फॅमिली बहुतेक वाघ आहे वाघ यांना कुठेतरी दिसलाय पण अजून मला तर नाही दिसला खायचं पण आहे मला तू खा ना आपण 4 मी खाणार आहे काळजी खाणार आहे? परत पावभाजी हा? घरी पावभाजी जाऊन खायचं क्वेश्चन विचारते जर दादा मी 11 PM ला झोपली आहे आणि 1 PM ला उठली आहे तर किती लवकर सांग दादा बोलला आधी दादा बोलला 2 तास 11 PM ला झोपली आहे आणि 1 PM ला मी उठली आहे सो किती तास होतात ब्रो 2 तास कसे होतील 1 PM कसं दिमाग है लड़की में दिमाग है अंशुली बोली तो ते छोले बट प्लीज आमच्याकडे पांढरा वाटण आहे वाव अंशुली वाव काय बोलत ते वा शांती वा शांती वा म्हणजे डायलॉग आहे ना वा शांती वा न्यू डायलॉग म्हणून झाला आता इथं पाणीपुरी खायचं आहे फोन नाही आणला फोन ठेवा तसाही तुझा उपयोगाचा नाही फोन बघू स्नॅक्स अंशुलीचा बर्थडे स्वास सो फर्स्ट प्रायोरिटी अंशुली ठीक आहे हा कशी लागते टेस्ट सांग का व्हिडिओमध्ये किती असेल 10 आउट ऑफ 7 इट्स गुड दे आता महाराणीला द्या मग तू घे झाले चल काय दे तुझं रेटिंग काय कशी होती पाणीपुरी हां 10 आउट ऑफ 6 हां माझं पण 6च आहे एवढी काय खास नव्हती झालं होतं पोटाला खायचं होतं असं काय नव्हतं आता घरी जाऊन तशी मी पावभाजी खायचीच आहे म्हणून काय वाटत नाही आता जातो 1-2 तास बसलो गार्डनमध्ये खाजगी गप्पा झाली का प्रायव्हेट कम्युनिकेशन नॉट द सिक्रेट दिस इज द प्रायव्हेट कम्युनिकेशन तू बघितली नाही फालतू रील्स येत नाहीत आम्हाला यार हाय ना ती अशी पेक वाली अशी कसती असे नाही आणि मग अशी आता जरा 15 मिनिटांना अर्ध्या तासानं तुला कसं लगेच खुललं मला ते आता दररोज येत नाही जाऊन येऊन ये त्याला नाही का मी कुठे गेलेले का हा खाल्लं आलं आता पाव गरम करायचे चालले पावभाजीचा अगोदर केक कापायच्या अगोदर पहिलं पेटपूजा होणार आहे सगळ्यांची आता पहिलं सगळे खाऊन घ्यायला पावभाजी वगैरे मस्त केक येते पाव गरम होतील काय का मी आता काय पाव गरम होणार का हा गरम आहे गरम भाजीचा एक नंबर कलर दिसतोय आणि 1 नंबर सुगंध येतोय 1 नंबर आता काय करणार आहे पाव गरम करायचे आणि आता पाव गरम होतील भाजी तुम्ही बघू शकता भाजी तर 1 नंबर दिसते 1 नंबर आता त्याच्यावर वरनं कोथिंबीर पडणार बटर पडणार आणि 1 नंबर संत्रे केवढा मोठा लिंबू आहे मी बघ आता चालली पाव गरम करते सॉरी लागले हिला आता हे खोलताना लागले हिला पाव गरम आता पोटभर गरम झाले गाडीनं पण दिसते तिच्याच बर्थडेच्या वेळी पण तिला काम करावं लागतंय बघा की तुम्ही बघू शकता बासा काय धरणं तुझी स्टेटमेंट नाही देते मम्मी मला कशाची प्रिन्सेस स्टेटमेंट लय दिली बाद झालं का नाही जसा जसा दिवस वाजायचो तसं तसं खरं रूप दिसतं असं तायडीनं सांगितलंय बर्थडे झाला तायडी म्हणते आता केक पावभाजीची सोय आली बघा आता या दोघांनी सुरुवात पण केली हे खायला या दोघांनी सुरुवात पण केली खायला आणि ते आता मस्तपैकी पावभाजी खायची या दोघांनीच घेतलंय हे सगळं
पावभाजी खाल्ल्यानंतर आपण केक कापणार आहे. पहिलं पावभाजी खाणार आहे. चला आपण सगळे पहिलं पावभाजी खाऊ. आणि विठोबा मग विठोबा मला ती करावे काय माहिती तिकड हवी होती ना मम्मी. नाही यार मम्मी दरवेळेस येते ना तेव्हा ती एक 3 सिव्हिलियन असणार आणि एक अंडरकव्हर असणार. अंडरकव्हरला आपल्याला शोधायचंय आणि एक मिस्टर वाईट असतो ना. नाही आपण नाही आता सध्या. काही तिथे जातो दादा करायला काहीतरी जातो. कोणी तायडी गेम मध्ये बघू काय होते का दादी. आता दोंडा मारली जिंकली जिंकली आता आता जिंकली हा, जिंकली. दोंडा मारले. अरे कारण की आता ना आम्ही अर्जुनला फोन केलाय आणि त्याला नंबर नाही ना दादाचा तर आम्ही हॅलो हॅलो हो कुठे हो प्लॅन फिस्कट झालाय. अर्जुन उचलला नाही चाचून उचललाय म्हणून काय नाही पण यामध्ये बाबा बिपिन टिक्का विक्का काय आहे काय लावायचं हा? नाव सांग तुझं काय नाव सांग रे. तुझं पूर्ण तुझं नाव सांग पूर्ण. चिटकव घाबरू नकोस नाही उडत काय धर खराब आहे वाटतं केक कटिंग झाले मस्त. हे केकचं नाव काय केकचं नाव काय बसली काय मस्त आहे की 12 वाजली तर बघा 12 वाजली तर आणि रेखा मी सगळे गेले की गपचूप आईस्क्रीम काढले आणि खाती तर रेखा मी एकट्या का रेखा इकडे बघा. काय म्हणाल आजच्या दिवसाबद्दल. हा छान गेला दिवस. छान गेला का मस्त गेला आहे माझा बर्थडे. हा खूप एन्जॉय केलेला आहे. मला खूप सारे गिफ्ट्स भेटले आहेत बर्थडेला. हा. सो मला खूप कमेंटमध्ये विशेष करा. बर्थडे म्हणजे अजून पण तिला कमेंट मध्ये विशेष पाहिजे की तुम्ही मला आम्हाला हॅपी बर्थडे करा. आमचा आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड एंड करतोय. केक कापताना काय व्लॉग करता आला नाही म्हणून इथं संपताय. या व्हिडिओ काढला नाही तर आजचा ब्लॉग इथं समाप्त होत आहे. थँक्यू.